नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 9वीच्या वर्गाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण 9वीची द्वितीय घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका चालू शैक्षणिक वर्षासाठी सर्व विषयांच्या उत्तरासहित सोडवणार आहोत. उदाहरणार्थ मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, सेमीच्या मुलांचं मॅथ्स, विज्ञान, सायन्स आणि समाजशास्त्र म्हणजेच इतिहास, भूगोल या सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका आपण एकाच व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यासणार आहोत. त्यासाठी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओला लाईक करा आणि यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी, इतर वर्गांच्या आपल्याला प्रश्नपत्रिका हव्या असतील तर त्या पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. आपल्याला व्हिडिओ उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा. काही अडचण आल्यास कमेंट करा, आपल्याला त्या विषयाची लिंकही पाठवण्यात येईल. चला तर मग अधिक वेळ न घालवता आपण द्वितीय घटक चाचणी परीक्षेच्या चालू वर्षाच्या प्रश्नपत्रिका, जानेवारी महिन्यामध्ये होणाऱ्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवायला घेऊ. पहिला विषय आहे मराठी, इयत्ता 9वी, द्वितीय घटक चाचणी, विषय मराठी, गुण 20, वेळ 1 तास. प्रश्न पहिला, पुढील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. चौकटी पूर्ण करा. त्यानंतर आकृतिबंध पूर्ण करा. सर्व प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी दिलेली आहेत. आपण काळजीपूर्वक व्हिडिओ पाहायचा आहे. ज्या ठिकाणी घाई होईल त्या ठिकाणी व्हिडिओ थांबवायचा आहे आणि प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित लक्षात घ्या किंवा आपल्या वहीमध्ये लिहून ठेवा. असेच प्रश्न आपल्याला परीक्षेला येणार आहेत. प्रश्न दुसरा बघा, कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. चौकटी पूर्ण करा. त्यानंतर तिसरं आहे काव्यपंक्तींचा सरळ अर्थ तुमच्या शब्दात लिहा. 2 गुणांसाठी हा प्रश्न असेल. प्रश्न तिसरा आपला 2 गुणांसाठी आहे. कोणतीही एक कृती सोडवा. केवी यांची अर्थव्यवस्था अवलंबून असणारी उत्पादने आणि बिग 5चं थोडक्यात वर्णन. प्रश्न चौथा आपला असेल व्याकरण घटकावर आधारित कृती. अलंकार, वाक्प्रचार, लेखन नियमानुसार लेखन, अचूक शब्द ओळखा. त्यानंतर दुसरा विषय आहे इंग्लिश, स्टँडर्ड 9th, सब्जेक्ट इंग्लिश, मार्क्स 20, सेकंड युनिट टेस्ट. क्वेश्चन नंबर 1, 10 मार्क्स. एक पॅसेज आपल्याला दिला जाईल. त्या पॅसेजवर आधारित विचारलेल्या ॲक्टिव्हिटी आपल्याला कंप्लीट करायच्या आहेत. बघा त्या ॲक्टिव्हिटी. त्यानंतर पॅसेजची उत्तरं. आपल्या पाठ्यपुस्तकातलाच पॅसेज असेल. मॅच द कॉलम. सेंटेन्स कंप्लीट करायचे. शॉर्ट नोट्स लिहायची A5मध्ये. क्वेश्चन नंबर 2मध्ये आपल्याला ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायच्या आहेत. एक टांचा दिलेला आहे. क्वेश्चन नंबर 3, ग्रामर.
पुढचा विषय आहे हिंदी, इयत्ता 9वी. प्रश्न पहिला. परिच्छेद दिलेला आहे, तो वाचायचा आहे आणि त्यावर आधारित कृती पूर्ण करायची. बघा त्यावरच्या कृती या पद्धतीने पूर्ण करा. प्रश्न दुसरा. पद्यांश पडकर सूचनेनुसार कृती करायची आहे. प्रश्न तिसरा. व्याकरण घटकावर आधारित प्रश्न. पुढचा विषय आहे इयत्ता 9वी गणित भाग 1. 20 गुणांची प्रश्नपत्रिका, 1 तासाचा वेळ हा दिला जाईल. प्रश्न पहिला. बहुपर्यायी उत्तरांपैकी योग्य पर्याय निवडा. 3 गुणांसाठी. ब भागामध्ये आपल्याला कोणतेही 3 उपप्रश्न सोडवायचे आहेत. त्यानंतर प्रश्न दुसरा. खालील प्रश्न सोडवा. प्रश्न तिसरा. खालीलपैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा. 6 गुणांसाठी. एक सामायिक समीकरण दिलेले ते सोडवायचं या पद्धतीने. त्यानंतर राशींच्या किमती ठरवा. पुढचं उदाहरण आहे एक्सची किंमत काढा. त्यानंतर सेमीच्या विद्यार्थ्यांसाठी पुढची प्रश्नपत्रिका मॅथ 1 सेकंड युनिट टेस्ट. विचारलेले प्रश्न, त्यांची उत्तरं काळजीपूर्वक पहा. त्यानंतर पुढचा विषय आहे गणित 2. प्रश्न दुसरा. पुढील उपप्रश्न सोडवा. प्रश्न तिसरा. कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा. त्यानंतर
मॅथ 2ची सेमीच्या विद्यार्थ्यांची प्रश्नपत्रिका, सेकंड युनिट टेस्ट. क्वेश्चन 1, 5 मार्क्स. चूज द करेक्ट आन्सर. त्यानंतर मॅच द पेअर, कंप्लीट द ॲक्टिव्हिटी, त्यानंतर क्वेश्चन 3, दिलेली उदाहरणं सॉल्व करायची आहेत. विज्ञान 1, 20 गुणांची सेकंड युनिट टेस्टची प्रश्नपत्रिका. प्रश्न पहिला, योग्य पर्याय निवडा, भाग 1. त्यानंतर जोड्या लावा, शास्त्रीय कारणे लिहा, प्रश्न पहिला, खालील प्रश्न सोडवा 6 गुणांसाठी. त्यानंतर सायन्स 1ची प्रश्नपत्रिका, सेमीच्या मुलांची. त्यानंतर विज्ञान 2, प्रश्न पहिला, योग्य पर्याय निवडा, जोड्या लावा, शास्त्रीय कारणे लिहा, खालील प्रश्न सोडवा 6 गुणांसाठी. त्यानंतर ब भाग असेल, फरक स्पष्ट करा. आणि शेवटचा प्रश्न टिपा लिहा. त्यानंतर सायन्स अँड टेक्नॉलॉजीची सेमीची प्रश्नपत्रिका. क्वेश्चन 1, चूज द करेक्ट आन्सर 3 गुणांसाठी. दिलेली प्रश्न सोडवा 4 गुणांसाठी. सीमध्ये मॅच द कॉलम. क्वेश्चन नंबर 2चं एमध्ये आपल्याला सायंटिफिक रिझन लिहायचे. शॉर्ट नोट्स. क्वेश्चन नंबर 3मध्ये आपल्याला 4 गुणांसाठी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची. त्यानंतर शेवटची प्रश्नपत्रिका, समाजशास्त्र म्हणजेच इतिहास, भूगोल आणि राज्यशास्त्र मिळून 20 गुणांसाठी आपल्याला ही प्रश्नपत्रिका विचारली. बघा, प्रश्न पहिला, योग्य पर्याय निवडा. 3 गुणांसाठी 3 गाळलेल्या जागा या ठिकाणी दिलेल्या आहेत. ब भाग, पुढील प्रश्न सोडवा. हे झाले इतिहासाचे. त्यानंतर राज्यशास्त्राचे प्रश्न बघा. 3 गुणांसाठी दिलेली कृती पूर्ण करायची आहे, संयुक्त राष्ट्रांच्या अधिकृत भाषा. त्यानंतर भूगोलावर आधारित प्रश्न, 4 गुणांसाठी एका वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न चौथा हा संज्ञा स्पष्ट करासाठी असेल. ब भागामध्ये चुकीबरोबर विचारले आणि प्रश्न 5व्यामध्ये स्पष्ट करा. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीच्या सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका सेकंड युनिट टेस्टच्या सेमी आणि नॉन सेमीच्या उत्तरासहित
सोडवलेल्या आहेत. ह्या सर्व प्रश्नपत्रिका आपल्याला चालू वर्षासाठी येणार आहेत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत आपण पाहिलेलाच असेल. व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक यू.